पुस्तक हे जिवंत माणसं आहेत. नीट ऐका, पुस्तक मृत नाहीये. जर तुम्हाला 400 वर्षापूर्वीच्या माणसाला भेटायचं असेल, लायब्ररीतून पुस्तक काढा, त्या पुस्तकात जे बोललं जातं तो माणूस आहे. इतकं आज माऊली काय बोलतात हे ज्ञानेश्वरीतून आपल्याला समजतं. जगद्गुरु तुकोबराय काय बोलतात हे अभंगातून आपल्याला समजतं. एवढं सोपं नाही. आणि त्या अभंगाच्या संगतीमध्ये काळ घालवणं म्हणजे संत संगतीने काळ जाणे. आणि संत संगतीमध्ये जर काळ गेला, तुमच्या जीवनाचा उद्धार होतो, तुम्हाला आनंद मिळतो. आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीनं बाहेर दाखवू नये याचा अर्थ असा, ती जर सुंदर असेल तर तिच्या जीवनाला धोका आहे. म्हणून ती गोष्ट पद्धत आहे की एखाद्या अधिकाऱ्याची नजर पडली, एखाद्या डाकूची नजर पडली, एखाद्याची नजर पडली, ती नजर त्या बळीला घातक आहे. मराठी कळाली. नुसती सौंदर्याची चर्चा होती, चित्तोडच्या महाराणीची चर्चा की अतिशय जगात सुंदर आहे म्हणून. तो माणूस अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीहून आला, सौंदर्य शाप ठरलं म्हणून झाकायचं असतं. कधीही जीवनामध्ये इतरांचा विचार करू नका. पुन्हा सांगतो, न जातीचा विचार करू नका, न समाजाचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये फक्त संत आणि देव मदत करतात. तिसरा सक्का भाऊ मदत करत नाहीत. काय विचार करतात तुम्ही? एका उदरातून जन्माला आलेले पक्के वैरी असतात. समाज हा फार लांबचा विषय महाराज. कुठे घेऊन बसलात तुम्ही त्याला? ज्ञानोबाचा शब्द फार सुंदर आहे. आपुली आपण. तुमच्या जीवनातला तास कोणाला द्यायचा आहे हे ठरवा. पैसे दिलेले परवडतात, तास दिलेला परत येत नाही. आईचं रागवणं म्हणजे अंतःकरण कठोर असणं असं नाहीये. आणि ती जेव्हा प्रेम पानं पाजवते, मुलगा शांत होतो. आणि ज्या ज्या मुलांनी आपल्या आईला सोडलं ना, ती मुलं श्रीमंत झाली, सुखी नाही झाली. श्रीमंत झाली, सत्ताधारी झाली, सुखी नाही झाली. याच्या बाबतीत मोठं उदाहरण देतो. जगात जेवढी मोठी माणसं आहेत त्यांचा इंटरव्ह्यू ऐका तुम्ही. कोण तुमचं दैवत आहे? ते सांगतात, आई आम्हाला आवडते. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी, त्याचं नाव निवृत्तीनाथ. आतापर्यंत वारकरी संप्रदायात तुम्ही हे ऐकलेले, आदिनाथ गुरु. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, सगळ्या सिद्धांताचा गुरु आहे. ज्ञानोबा आपल्या गुरुबद्दल काय म्हणतात? त्या आदिनाथाला, त्या शंकराला जेव्हा समाधीत जायचं असेल, तेव्हा कोणत्या मुहूर्तावर समाधीला गेलं तर समाधी सक्सेस होईल. ज्ञानोबा म्हणतात, कोणतंही समाधीमध्ये विघ्न न येता समाधी निर्विघ्नपणे जर मला पार करायची असेल तर शिव साक्षात शंकर माझ्या गुरुला मुहूर्त विचार. शिव ही मुहूर्त पुसे जया जोशी आते, त्याचं नाव निवृत्तीनाथ. आणि त्या पंथातले आपण आहोत, हा आपला अभिमान. मोठं असणं वेगळं, मोठं मानणं वेगळं. अर्थ कळाला का तुम्हाला? जे निसर्गतः मोठे आहे ना, त्यांना सिद्ध करायची गरज नाही की मी मोठा आहे म्हणून. पण जे मोठे नाहीत ना, त्यांना बाहेरून चमकावं लागतं. जे रेस्टॉरंट चांगले आहेत ना, ते नाही सजले तरी गर्दी असते. पण ग्राहकाला खुश करण्याकरता काही काही हॉटेलचं इंटिरियर मोठं असतं, स्वागत मोठं असतं, पदार्थाला चव नसते. नाही कळालं? खूप चांगले कपडे एखाद्या स्त्रीने घातले, दागिने घातले म्हणजे काही भाजी चांगली होत असते का? ज्ञानोबा म्हणतात, तिचं नाव आहे बरं का स्वतंत्र, सुगरण. सगळ्या बाया स्वयंपाक करतात, सुगरण कमी असतात. सगळेच परमार्थ करतात, भाऊ आणि बाबा कमी असतात. मला एक सांगा, मुलं होत नाही, व्यापारामध्ये धन मिळत नाहीत, संन्यासाकडे जायला पाहिजे का? खरं मनातून सांगा बरं तुम्ही. बरं, हे सगळं करता शत्रू तरी असावेत, नाहीतर मित्र तरी असावेत. दोन्ही असले तर चांगलंच आहे. डोक्यात तरी बसावं, नाही तर हृदयात तरी बसावं.
तरच जन्म घ्यावा माणसाने.